श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, सावित्री अबॅकसच्या या कार्यक्रमात पुन्हा एकदा नवीन सावित्रीला घेऊन मी देविका सगळ्यांच्या समोर हजर झालेली आहे. आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत हर्सुल इथनं सविता आढाव. मूळच्या हर्सुल इथल्याच असलेल्या आणि सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभूळपाडा इथं शिक्षिका म्हणून कार्यरत असणाऱ्या सविता आढाव अबॅकसच्या शिक्षिका म्हणून सुद्धा काम करतायत आणि त्यांचा हाच प्रवास आजच्या कार्यक्रमातनं, आजच्या या भागातनं आपण जाणून घेणार आहोत. सुरुवातीला आपण त्यांचं स्वागत करूया. सविता ताई, खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमात. धन्यवाद. सविताजी, आपण मूळच्या हर्सुलच्या आहात आणि शिक्षिका आहात. हा प्रवास शिक्षिकेचा कसा आहे? म्हणजे आपलं शिक्षण, आपलं माहेरचं वातावरण, याच्याबद्दल आपण काय सांगाल? ॲक्च्युली मी मूळची नगरची आहे, पारनेर तालुक्यातली. तर माझं पूर्ण शिक्षण पारनेर तालुक्यामध्येच झालेलं आहे. DED साठी मी मुंबई येथे होते आणि DED पूर्ण केल्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षा असते ती पूर्ण करून मी त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये शिरसगाव या शाळेवर जॉईन झाले आणि तिथून आता ट्रान्सफर माझी जांभूळपाडा शाळेवर झालेली आहे. तर माझं शिक्षण MA DED आहे मी आणि तिथेच कार्यरत झालेली आहे जिल्हा परिषद. मग MA आपण कुठल्या विषयात केलंय? MA मी मराठी विषयामधून केलेलं आहे. छान. मला आपल्याला असं विचारायला आवडेल की हर्सुल किंवा हा जो एक भाग आहे, साधारणपणे आदिवासी मुलांचं जास्त तिथं काय म्हणूया प्रस्थ आहे. तर मग तिथे शाळेची परिस्थिती किंवा तिथे त्यांचं येणं हे कशा प्रकारचं आहे? ॲक्च्युली खरोखरच जो हर्सुलचा पूर्णच परिसर आहे तो एकदम अतिशय दुर्गम आहे. पावसाळ्यामध्ये तर भयंकर पाऊस पडत असतो, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांची संख्याही ही कमी जास्त होते. परंतु शाळांमध्ये जर आपण खूप छान उपक्रम राबवले तर विद्यार्थी संख्या शाळेमध्ये पुरेशी उपलब्ध होते आणि मुलं येतातच. तशीच आम्ही एक अशी सुंदरशी शाळा हर्सुलच्या परिसरामध्ये निर्माण केली आहे. क्या बात आहे, खूप छान. मला आपल्याला पुढचा प्रश्न असा विचारायला आवडेल की MA आपण मराठीत केलेला आहे, मराठीसारखा विषय आपण जिथे शिकवत आहात आणि अबॅकसशी मग आपला संबंध कसा आला? ॲक्च्युली मी जेव्हा जिल्हा परिषद शाळेमध्ये काम करत होती तेव्हा मला एक माझी शाळा उच्च लेवलला न्यायची होती. तेव्हा मी मुलांसाठी वेगवेगळे उपक्रम कसे राबवता येतील याविषयी इकडे तिकडे अशी सर्च करत असतानाच मला अबॅकस हा एक उपक्रम सापडला. सुरुवातीला मी यूट्यूबवर व्हिडिओ पाहून स्वतः शिकत होती, परंतु मला काही त्यातून फारसं ज्ञान मिळालं नाही. परंतु त्यातच मी माझ्या मुलीला मनीषा तांबेताई यांच्याकडे क्लासेस लावलेले होते अबॅकसचे. त्याच्यातूनच मला कळलं की महिलांसाठी ब्रेन ट्रेन एज्युकेशन हे मोफत शिकवतायत. तर मग मी त्या क्लासला जॉईन झाले. पहिल्यांदा सुरुवातीला विचार केला, आपण शिक्षिका आहे, आपल्याला काय गरज आहे ह्याची, हा पण विचार केला. परंतु नंतर विचार केला की नाही, अरे आपल्या जिल्हा परिषद शाळेतल्या मुलांना एक काहीतरी नवीन शिकायला मिळेल, आपण शिकलो तर आपल्याला त्यांना शिकवता येईल. म्हणून मी तो क्लास जॉईन केला आणि खरोखरच सरांनी खूप उत्तमरित्या आम्हाला अबॅकस शिकवलं आणि आज अबॅकसमुळे माझी शाळा एक टॉप लेवलला पोहोचलेली आहे. क्या बात आहे. मग मला असं विचारायचं आहे, पुन्हा मराठीमध्ये MA केल्यानंतर गणिताशी संबंध येणारे विषय तसे फारसे आपण बाजूलाच ठेवतो. मग अबॅकस म्हणजे पूर्णपणे गणिताशी संबंधित असलेलं हे शास्त्र आहे. तर मग हे शिकताना काही आपल्याला स्वतःला अडचणी आल्या का? ॲक्च्युली लहानपणापासून पाहिलं तर माझा गणित विषय फार आवडीचा आहे आणि मी 12वी पर्यंत मॅथ्स हा सब्जेक्ट माझ्याकडे होताच, तो मला आवडतच होता. MA ला पुढे गणिताची जास्त काही गरज पडली नाही आणि जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये असल्यामुळे 8वी पर्यंतच्या मुलांना आम्हाला शिकवावं लागतं, त्यामुळे त्याची जास्त काही गरज पडली नाही. परंतु गणित विषय सुरुवातीपासून आवडीचाही होता आणि मला तो छान जमतही होता आणि मी त्यामध्ये हुशारही होते. त्याच्यामुळे अबॅकस शिकताना मला फारशा अडचणी आलेल्या नाहीत. खूप छान. मग ब्रेन ट्रेनशी संबंध आल्यावरती ब्रेन ट्रेनचा आपल्याला येणारा अनुभव कसा होता? ब्रेन ट्रेन खरोखरच एक उत्तम संस्था आहे की ज्यातून महिला स्वतःच्या पायावर तर उभ्या राहू शकतातच, परंतु आज खूप कानाकोपऱ्यांमध्ये, म्हणजे आता हर्सुल सारखा जर दुर्गम एरिया आहे त्या ठिकाणी जर ब्रेन ट्रेनच्या माध्यमातून जर अबॅकस पोहोचत असेल तर ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि सर स्वतः खूप कष्ट घेतात आणि ते जेव्हा कष्ट घेतात तेव्हा आम्हाला त्यांच्याकडून खूप मोठी प्रेरणा मिळते की अरे चला, ते पण एवढं कष्ट करून आपल्याला जर शिकवतायत, रात्रीचं 9:30 नंतर क्लासेस घेऊन 11-12 वाजेपर्यंत ते जर महिलांना ट्रेन करतायत, तर आपण पण त्यातून काहीतरी केलं पाहिजे. म्हणूनच मी स्वतः त्या शाळेमध्ये तर शिकवायला सुरुवात केलीच अबॅकस, परंतु मी पालकांची इच्छा होती की मॅडम, त्यांनी माझं स्टेटस पाहून की मॅडम अबॅकस शिकलेत, आमच्या 1-2 मुलांना तरी घरी शिकवा. म्हणून मी हर्सुल सारख्या ठिकाणी अबॅकसचे श्रेय अबॅकस क्लास या नावाने क्लासेस सुरू केले मुलांसाठी. सुरुवातीला जेव्हा मी क्लास सुरू केला तेव्हाच माझ्याकडे 60 विद्यार्थी होते. आजपर्यंत मी 150 मुलांना, जिल्हा परिषदेतल्या 150 मुलांना अबॅकस शिकवलंय आणि अजूनही माझा क्लास उत्तमरित्या चालू आहे.
शाळेतल्या मुलांना तर मी फ्री शिकवते. क्या बात आहे, खूप छान. हर्सुल सारख्या जिल्हा परिषदेच्या शाळेत ॲबॅकस शिकवणं हीच मुळात खूप मोठी गोष्ट आहे. हे शिकत असताना मुलांना काही अनुभव किंवा मुलांच्या काही अडचणी, त्यांचा प्रतिसाद कसा होता? ॲक्च्युली तसं पाहिलं तर खरोखरच त्या मुलांना ॲबॅकस हा शब्दच माहीत नव्हता. हम्म. म्हणजे तिथून मुलांची सुरुवात होती. परंतु आता मीडियामुळे बऱ्याच लोकांना ॲबॅकस शिकलं पाहिजे. बरोबर. मुलं थोडेसे गणितामध्ये हुशार होतात हम्म. ॲबॅकसमुळं, ही त्यांची एक संकल्पना होती. परंतु त्यांना शिकवणारं कोणी नव्हतं. हम्म. पण क्लासेस सुरू झाल्यामुळे म्हणूनच सांगते की माझ्या क्लासला पहिल्यांदाच एवढी गर्दी होती की मी क्लास सुरू केल्या माझ्याकडे 60 ॲडमिशन झाले होते. बरं. आणि मुलांना फारशा अडचणी आल्या नाहीत. परंतु जे मराठी मीडियममधून शिकत होते त्या मुलांना थोड्याशा अडचणी येत होत्या. परंतु ब्रेन ट्रेनमधून जेव्हा आम्ही पूर्ण ट्रेन झालेलो होतो तेव्हा त्या मुलांना सुद्धा आम्हाला कव्हर करणं सोपं गेलं आणि खरंच खूप छान मुलांनी मला प्रतिसाद दिला. आणि आता जी नॅशनल मॅथ्स मॅरेथॉन झाली त्यामध्ये सुद्धा या जिल्हा परिषद शाळेतल्या मुलांचं खूप मोठं त्यांनी यश संपादन केलेलं आहे. बरं बरं बरं. नक्कीच हा खूप एक छान प्रवास आहे की जे आपण शिकतो आहोत ते अशा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं हीच मला वाटतं सगळ्यात मोठी गोष्ट आहे की ज्यांना ज्याची खरी गरज आहे किंवा ज्या मुलांना खरोखर याचं मोल आहे. आणि अशी मुलं शिकून जसं तुम्ही म्हटलात की त्या स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांनी उत्तम यश मिळवलेलं आहे. मला पुढचा प्रश्न आपल्याला असा विचारायला आवडेल की ॲबॅकसच्या आणि वैदिक मॅथ्सच्या माध्यमातून तुमच्या शाळेला सुद्धा बक्षीस मिळवण्यात एक फार मोठा त्याचा वाटा आहे. त्याच्याबद्दल आपण काय सांगाल? मुख्यमंत्री माझी शाळा स्वच्छ शाळा यामध्ये आमची शाळा सहभागी झाली होती. बरं प्रथम टप्पा क्रमांक 1 मध्ये माझी शाळा तालुक्यामधून प्रथम क्रमांकावर होती. बरं आणि टप्पा क्रमांक 2 मध्ये माझी शाळा नाशिक जिल्ह्यातून प्रथम क्रमांकावर, नाशिक विभागामधून द्वितीय क्रमांकावर, असं आजपर्यंत माझ्या शाळेने 18 लाख रुपयांचं बक्षीस मिळाले. क्या बात आहे. त्यामध्ये खूप सारे मुद्दे असतात की त्यांना मार्क्स असतात. त्यातच होती एक विद्यार्थी गुणवत्ता. हम्म. तर ती विद्यार्थी गुणवत्ता जी आहे ती ॲबॅकस आणि वैदिक मॅथमुळे मला असं वाटतं खूप वाढली होती. हम्म. आणि त्याचाच परिणाम आमच्या या मूल्यांकनावर झाला असावा. बरं मुलं खूप छान पद्धतीने जर त्यांना एखादं गणित सांगितलं तर एकाच वेळी सर्व मुलांचं एकच आन्सर असतं. बरं ते पाहून कोणी नक्कीच प्रभावित होईल. नक्कीच. वैदिक मॅथने पण वैदिक मॅथच्या वेगवेगळ्या ट्रिक्स असतात त्या शिकवल्यानंतर मुलं काही सेकंदाच्या आत हम्म. मोठ्या मोठ्या गुणाकारांची उत्तरं देखील सांगतात. आणि त्याचाच फायदा आम्हाला या स्पर्धेसाठी झाला आणि त्याचमुळे आम्ही एवढं मोठं बक्षीस मिळवू शकलो. नक्कीच खूप छान वाटलं हे सगळं ऐकून. आणि एखादं शिक्षण जसं आपण म्हणतो की कुठलंही शिक्षण वाया जात नाही. विद्यार्थी तर शिकलेच, त्याचबरोबर शाळेचं मूल्यांकन वाढायला सुद्धा याच्यामुळे मदत झालेली होती. आणखीन ॲबॅकस बरोबर शाळेच्या संदर्भात म्हणा किंवा क्लासेसच्या माध्यमातून आपल्याला काय करण्याची इच्छा आहे? नक्कीच मुलांना अजून मी बऱ्याचशा गोष्टी शिकवण्याचा शाळेमध्ये तर भरपूर सारे उपक्रम राबवते. तसंच त्यांना आता आम्ही चेस आणि रुबिक क्यूब बरं. या दोन्ही गोष्टी शिकवायला मी स्कूलमध्ये लगेचच सुरुवात केलेली आहे. अरे वा. मी शाळेमध्ये क्यूब आणि चेस घेऊन गेलेली आहे. अच्छा. आणि ते मला शिकवायचं आहे की जे खेड्यातल्या मुलांना शिकायला मिळणार नाही, हम्म. जे शहरातली मुलं शिकू शकतात पण खेड्यातल्या बरोबर. मुलांना, पण जे आपण शिकून मुलांना शिकवू शकतो अशा सगळ्या गोष्टी मी स्वतः शिकून मुलांना शिकवणार आणि नक्की, मुलांना नक्की. त्यामध्ये प्रगत करणार. अगदी छान. खूप छान हा तुमचा निर्धार आहे की जे मला येते ते मी सगळं विद्यार्थ्यांना देणार आहे, ते कुठेही हातचं राखून ठेवणार नाही. आणि मला वाटतं अशा शिक्षकांमुळेच शाळा किंवा मुलं प्रगती करत असतात. आणि जसं आपण म्हणतो की ग्रामीण भाग हा सगळ्याचा मूळ असतो आणि अशा ठिकाणाहून जेव्हा विद्यार्थी शिकत पुढे जातात त्यांना जर असे शिक्षक मिळाले तर नक्कीच त्यांची प्रगती उत्तम व्हायला मदत होत असते. मला आपल्याला आणखीन एक प्रश्न असा विचारायचा आहे, ते म्हणजे की तुम्ही आणि तुमचे मिस्टर सुद्धा एकाच ठिकाणी शिक्षक म्हणून कार्यरत आहात. तर हा तुमचा शिक्षणाचा जो प्रवास आहे किंवा एकंदरच मिस्टरांचा सपोर्ट म्हणा, घरच्या जबाबदाऱ्या म्हणा, याच्याबद्दल आपण काय सांगाल? खरं तर माझे जे मिस्टर आहेत, मिस्टर संपत कोकणे, ते खूप एक जबाबदार व्यक्ती आहे. आणि आतापर्यंत मी जे काही मिळवलंय त्यामध्ये सर्वात मोठा वाटा त्यांचा आहे. कारण नवऱ्याची खंबीर साथ असल्याशिवाय कोणतीही पत्नी पुढे काही करू शकत नाही. परंतु त्यांनी आतापर्यंत मी जे काही शिकायचं म्हटलंय त्यांनी मला कधीही नकार दिलेला नाही. तुला जे शिकावं वाटतंय ते निश्चितपणे शिक. त्यांनी प्रत्येक वेळेस मला खूप मोलाची साथ दिली आणि कदाचित त्यांच्या ह्या साथीमुळेच आज मी इथपर्यंत पोहोचू शकले. नक्की नक्की. खूप छान वाटलं हे ऐकून. आणि तुमचा हा जो दोघांचा प्रवास आहे तो असाच उत्तम पुढे चालत राहो, एकमेकांच्या साथीने तुम्ही छान असेच घडत राहो, अशीच मी सुद्धा आपल्याला इथे शुभेच्छा देते. थँक्यू. सविताजी, आज आपण इथं आलात आणि इतका हा छान प्रवास सगळ्या श्रोत्यांच्या बरोबर आपण मांडलात, इतकी छान आपण ही माहिती दिली, त्याच्याबद्दल सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं मी आपले मनापासून आभार मानते. मनपूर्वक धन्यवाद.